तर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। दिल्लीत बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे। आता द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळालेली आहे। ही धमकी शाळेला ईमेलद्वारे देण्यात आलेली आहे। दरम्यान घटनास्थळी दिल्ली पोलीस दाखल झाले, सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे। बॉम्ब निकामी पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालेला आहे। मात्र आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू ही त्या ठिकाणी सापडलेली नाही। आपले प्रतिनिधी संदीप राजभोळकर सध्या आपल्या सोबत आहे। संदीप, नेमकी काय परिस्थिती आहे? धमकी नेमकी काय देण्यात आली आहे? मनश्री, खरं तर राजधानी दिल्लीमध्ये जे हाय प्रोफाईल एरिया आहेत त्या एरियांमधल्या शाळांना ही धमकी देण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे सकाळी आज पहाटे 4 वाजता एका शाळेला देखील एक मेल पाठवण्यात आलेला आहे। त्यातून अशी धमकी दिली आहे की तुमच्या त्या शाळेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे। खरं तर पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे, पण पाहायला गेलं तर मयूर विहार असेल किंवा नवी दिल्लीतलं संस्कृती स्कूल असेल, त्याचबरोबर वसंत कुंजमधलं आणि साकेत हा जो गजबजणारा परिसर आहे या भागातल्या देखील काही शाळांना अशा पद्धतीचा हा मेल आलेला आहे। महत्वाचं म्हणजे जवळपास 5 ते 6 शाळांना हा मेल आलेला आहे। त्या ठिकाणी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक हे दोघेही दाखल झाले आहेत। आणि आता एक सावळा गोंधळ असा दिसून येतो म्हणजे की बॉम्ब शोधक पथकाचं म्हणणं आहे की ही मॉकड्रिल आहे एक प्रकारची, पण दिल्ली पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्या बाबतीतले मेल प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे हे खरंच मॉकड्रिल आहे की खरोखरच कुणी हे धमकीचे मेल दिले आहेत याचा असा खुलासा काही वेळात होऊ शकेल खरं तर कदाचित। मात्र सध्या तरी अनेक शाळांमध्ये बॉम्ब शोधक पथक असतील, त्याचबरोबर दिल्ली पोलीस असतील, हे पोहोचलेले आहेत। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू ही सापडलेली नाही। दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी ही ईमेलद्वारे प्राप्त झालेली आहे। जवळपास 5 ते 6 शाळांना अशा प्रकारचे ईमेल आलेले आहेत। घटनास्थळी दिल्ली पोलीस दाखल झालेले आहेत, बॉम्ब शोधक पथकही दाखल झालेलं आहे। मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू ही सापडलेली नाहीये। मात्र निश्चितपणे गंभीर अशी घटना म्हणावी लागेल। अर्थातच आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार हे मॉकड्रिल आहे की खरोखरच अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही।